अचानक मिस्टर कामावरून आले आणि म्हटले दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत ते एकटेच येत असतात, पण अचानक त्यांचा फोन आला 12:30 वाजता आणि जेवण करायला ते 1 वाजता येतात. तर जेवण करायला येणार होते आणि त्यासोबतच त्यांनी मला फोन केला की आज माझ्यासोबत आपल्या घरी जेवण करायला कमीत कमी नाश्ता तरी बनव असं सांगितलं. आणि आज माझ्यासोबत आहेत ते माझे सर पण येणार आहेत, म्हणजे माझ्या मिस्टरांचे जे बॉस आहेत मोठे सर ते सुद्धा येणार आहेत जेवण करायला असं सांगितलं. आणि म्हटलं आता काय करायचं, आपल्या घरात तर म्हणजे डायनिंग टेबल वगैरे काहीच नाही, टिपाई वगैरे काहीच नाही, तर काय करायचं आणि त्यांना कशासमोर नाश्ता द्यायचा. सोप्यावर जरी बसले तरी खुर्चीवर नाश्ता देणं योग्य वाटत नाही आणि खाली त्यांना बसू शकत नव्हतं, कारण ते खूप मोठे श्रीमंत लोक आहेत आणि त्यांच्या घरी टिपाई वगैरे डायनिंग टेबल अशावरती नाश्ता केला जातो. आता म्हटलं की अचानक करायचं तरी काय करायचं, आणि मी राहते ते गल्लीच्या बाहेर राहते, त्यासाठी मी थोडा तात्पुरता कोणाकडून टिपाईसुद्धा आणू शकत नव्हते आणि त्यांना नाश्ता पाणी करू शकत नव्हते. तर मग मी काय केलं की काय करावं सुचत नव्हतं, तर मग मी म्हटलं की चला आपण घरातच काहीतरी जुगाड करावं. माझ्याकडे तेलाचा रिकामा डब्बा होता, तो डब्बा मी तसाच ठेवला होता. म्हटलं काही कामानिमित्त होईन त्यासाठी मग मी तो डब्बा काढला आणि तो डब्बा घेतला. एक थोडासा कुशन होता माझ्याकडे, म्हणजे राऊंड कुशन होता. जेव्हा आमचं कुशनचं काम होतं तेव्हा एक कुशन मला आवडलं होतं म्हणून मी काढून ठेवलं होतं. कधी पण कामाला कोणती पण गोष्ट उपयोगी येईल त्यासाठी मी ते कुशन काढून ठेवलं होतं आणि ते कुशन पण माझ्याकडे तसेच होतं. तेलाचा डब्बा घेतला आणि मी माझ्याकडे जेवढे पण वेस्ट कपडे होते तेवढे घेतले आणि बघितलं कोणता कपडा मॅच होतोय, पण मला एकही कपडा ॲडजस्ट करता येत नव्हता. आणि कपडा जर गुंडाळायचा म्हणला तर म्हणजे शिवणकाम आलं, त्याच्यात शिवावं लागत होतं. लाईट पण गेलेली होते, कारण आज होतं शनिवार, पावसाचे दिवस होते, लाईट पण गेली होती. हाताने जर शिवणकाम करत बसायचं म्हणलं तर ह्याच्यात टाईम भरपूर जाणार होता. म्हटलं काय करावं, डोकंच चालत नव्हतं. सगळं आहे ते माझ्याकडे वेस्टच कपडे होते, चिंदा हे सगळे मी काढले. ही साडीची लेस मी काढून ठेवली होती, कधी पण उपयोगी येईन त्यासाठी या साडीचा ड्रेस मी शिवला होता आणि लेस फेकून देण्यापेक्षा म्हणलं तसेच टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी बनवायला उपयोगी येईल त्यासाठी मी तशी ठेवली होती. नवीन ओढण्या काढत होते, ओढण्या जरी काढल्या तरी त्यातून डब्बा दिसत होता, म्हणजे समोरच्यांना लगेचच दिसलं असं की इथं तेलाच्या डब्यावर आम्हाला नाश्ता दिलेला आहे. काही समजत नव्हतं काय करू काय नाही. प्रत्येक कपडा मी लावून पाहत होती, एकही कपडा मला आवडत नव्हतं. माझे नवीन कुर्ती लावून पाहिले, ओढण्या लावून पाहिल्या, ज्या पण म्हणजे माझ्याकडे तुकडे टाकडे होते ते सगळे लावून पाहिले, एकही मला आवडत नव्हतं. म्हणजे छानच दिसत नव्हतं, सगळं आतलं दिसत होतं. म्हणलं आता करावं तर काय करावं, आणि टाईम तर आपल्याकडे बिलकुल माझ्याकडे टाईम तर कमी होता, त्यासाठी मग 12:45 झाले. तिथून पुढे मला नाश्ता पण बनवायचा होता, काय करावं समजत नव्हतं. त्याच मग कपड्याच्या वेस्ट कपड्यामध्ये मला माझी एक लेगीज सापडली आणि ती लेगीज होती ती स्ट्रेचेबल लेगीज होते. ही लेगीज खूप छान होती, पण थोडीशी मधून आहे ती फाटली होती. मी खूप वापरली ही लेगीज होती, ती फक्त 150 रुपयाची होती आणि मला एवढी मी भरपूर वापरली. जीन्स म्हणजे टॉपवरती पण वापरायची, टी शर्टवरती पण वापरायची, प्रत्येक गोष्टीवर म्हणजे ही लेगीज मॅच व्हायची. म्हणलं ह्या लेगीजचा काहीतरी उपयोग व्हावा, तर मग मी ही लेगीज घेतली आणि थोडंसं त्याचे जे दोन्ही बाजू आहेत ते पायाकडच्या साईडने गुंडाळले आणि त्या डब्यावरती ठेवले आणि इलास्टिक एकदम स्ट्रेचेबल होती, त्यासाठी मग ह्याच्यामध्ये आरामशीर डब्बा बसला. मला ह्याच्यासाठी शिवणकाम वगैरे करायची काहीच गरज लागली नाही, म्हणजे मला कुठेही स्टिच करावं लागलं नाही. एकदम आरामशीर एकदम फिटिंगमध्ये डब्बा म्हणजे त्याच्यामध्ये बसला तर किती छान बसला, तुम्ही पाहू शकता. खूप छान दिसत होता, कपडा पण स्ट्रेचेबल होता, जाड होता, आतलं काहीच दिसत नव्हतं आणि म्हणजे डिझाईनचा कपडा होता त्यासाठी असं वाटतच नव्हतं त्याच्या आतमध्ये तेलाचा डब्बा आहे म्हणून. खूप छान वाटत होतं आणि असं वाटत होतं ही काहीतरी विकतच आहे आणि एकदम छान युनिक मॉलमधून आणलेली वस्तू आहे असं वाटायचं. थोडेसे होल होते त्याच्यात, पण मी तिथं ॲडजस्ट केलं. म्हटलं चला ती साईड आहे ते आपल्या आतल्या बाजूला ठेवावी, त्यासाठी मग ते एकदम परफेक्ट बसलं. मला कुठे स्टिच करायची काहीच गरज नाही लागली. आणि हे कुशन होतं ते माझ्याकडे कुशन गोल एकदम राऊंडमध्ये होतं आणि हे होतं ते मायराला हॉस्पिटलमध्ये भेटलं होतं. ते कपडा होता, तो कपडा एकदम छान दिसत होता, बेबी पिंक कलर होता, त्याच्यावर छोटे छोटे डॉल्स होते. एवढं छान वाटत होतं, असं वाटत होतं की ही क्लॉथिंग टेबल क्लॉथिंगच आहे, एवढं छान वाटत होतं आणि एकदम परफेक्ट बसलं. ते पण त्याच्यावर थोडंसं इकडं तिकडं होत होतं, पण मी ते ॲडजस्ट केलं. आणि जे माझ्याकडे लेस होती मी साडीची काढून ठेवली होती, ती लेस म्हटलं याच्यावरती गुंडाळून द्यावी. मी ह्याला स्टिच वगैरे काहीच केलं नाही आहे. ही लेससुद्धा मी अशीच फक्त गुंडाळली आणि पाठीमागच्या साईडने आहे ते थोडंसं म्हणजे गाठ बांधून दिली. खूप छान झालं आणि थोडं बाहेरून जो कपडा दिसत होता तो कपडा मी त्या लेसच्या आतमध्ये घातला. कोणालाच वाटत नव्हतं की ह्याच्यावर हे आहे ते तेलाच्या डब्यापासून बनवलेलं आहे आणि याच्यावरती आम्ही नाश्ता करतोय.
म्हणजे माझ्या मिस्टरांच्या साहेबांना वाटलं पण नाही की वाटणार सुद्धा नाही की आम्ही तेलाच्या डब्यावरती नाश्ता करून आलो. तर बघा किती छान झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे. मला तर खूप आवडलं. असं तर वाटत होतं की ही आयडिया मला पहिली का सुचली नाही. जर माझ्याकडे अजून जास्त टाईम असता तर मी खूप छान केलं असतं, स्टिच वगैरे केलं असतं आणि छान असं डेकोरेशन केलं असतं. तुम्ही याला अजूनसुद्धा डेकोरेशन करू शकता, पण माझ्याकडे बिलकुलसुद्धा टाईम नाही आहे. त्यासाठी मी हे एकदम झटकीपट केलं, टाकाऊपासून टिकाऊ. तर तुम्ही पाहू शकता ही लेस आहे ती मी कट करून फेकून देणार आहे आणि जी एक्स्ट्राची लेस आहे, म्हणजे एक्स्ट्राचा जो लेसच्या साईजने कपडा आहे तो मी लेसमध्ये लावून देणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इलॅस्टिक आहे, थोडासा डब्बा खाली दिसत होता म्हणून मी खाली ओढला. त्याच्यावरती मी 2 फ्लावर ठेवले. म्हणजे माझ्याकडे हे कुंड्या होत्या, मी दुकानासाठी आणल्या होत्या, त्या ठेवल्या आणि त्याच्यावरती थोडासा मी नाश्ता ठेवून बघितला की कसं दिसतंय. जर छान दिसत असेल तर ठेवायला, नाही तर मग दुसरं काहीतरी जुगाड करायला. पण त्याच्यावरती मी फक्त फरसाण ठेवून बघितलं. मग अजून तर त्याच्यावर चहा बिस्किट जर ठेवलं तर अजूनच छान वाटेल. तर तुम्ही पाहू शकता हे किती छान टिपॉय तयार झालेला आहे. मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल टाकाऊपासून टिकाऊ तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहा हे वाटते का? अजिबातसुद्धा वाटत नाही आहे की हे तेलाच्या डब्यापासून बनवलेलं आहे. यातल्या एकही वस्तू उपयोगाच्या नव्हत्या, पण आता हे अगदी उपयोगाचं आहे. मी हे हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकते आणि आता मी तर हे हॉलमध्येच ठेवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसते. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.